प्रेज द लॉर्ड. आज आपण 7वं स्तोत्र पाहणार आहोत. आपल्याला न्याय मिळावा म्हणून प्रार्थना. हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझा आश्रय केला आहे. माझ्या पाठीस लागणाऱ्या सर्वांपासून माझे रक्षण कर. मला सोडव, नाहीतर सिंहाप्रमाणे तो मला फाडून टाकील. मला सोडवणारा कुणी नाही, म्हणून तो माझे तुकडे तुकडे करील. हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी असे काही केले असेल, माझ्या हातून काही अन्याय घडला असेल, माझ्याशी मिळून मिसळून असणाऱ्यांचे मी वाईट केले असेल, उलट मी तर निष्कारण झालेल्या माझ्या वैऱ्याला सोडविले आहे, तर वैरी माझ्या पाठीस लागो, मला गाठो, माझा जीव मातीत तुडो आणि माझे गौरव धुळीस मिळो. हे परमेश्वरा, तू क्रोधाविष्ट होऊन उठ. माझे शत्रू संतापले असता माझ्या विरुद्ध उभा राहा. माझ्या ठाई जागृत हो. तू न्यायाची योजना केलीच आहे. तुझ्या भोवती लोकांचा समुदाय गोळा हो. तू त्यांच्यावर उच्चस्थानी आरूढ हो. परमेश्वर लोकांचा न्याय करतो. माझ्या नीतिमत्वाप्रमाणे व माझ्या ठाई असलेल्या सात्विकतेप्रमाणे हे परमेश्वरा, माझा न्याय कर. दुष्टाची दुष्टाई नष्ट हो. नीतिमानाला तू खंबीर कर. न्यायी देव मने व अंतकरणे पारखणारा आहे. सरळ मनाच्यांना तारणाऱ्या देवाने माझी ढाल धरली आहे. देव न्यायी न्यायाधीश आहे. तो प्रतिदिनी रोष दाखविणारा देव आहे. कुणी मनुष्य वळला नाही तर त्याच्या विरुद्ध तो आपली तलवार पाजळितो. त्याने धनुष्य वाकून सज्ज केले आहे. त्याच्यासाठी त्याने घातक शस्त्र सिद्ध केले आहे. त्याने आपले अग्निबाण तयार केले आहेत. पहा, तो मनुष्य दुष्कर्माच्या वेना देतो, उपद्रवाची गर्भधारणा करतो व असत्याला प्रसवतो. त्याने खड्डा खणून खोल केला आहे आणि तोच त्या खड्ड्यात पडला. त्याने केलेला उपद्रव त्याच्याच शिरी पडेल. त्याचा जुलूम त्याच्याच माथी येईल. परमेश्वरच्या न्यायपरायणतेमुळे मी त्याची स्तुती करीन. परात्पर परमेश्वरच्या नावाचे स्तोत्र गाईन. आमेन. वाचलेले स्तोत्र 7 आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित करो. आमेन. देवाचं वचन स्तोत्र 7:11 म्हणतं की देव न्यायी न्यायाधीश आहे. तो प्रतिदिनी रोष दाखवणारा देव आहे. कोणी मनुष्य वळला नाही तर त्याच्या विरुद्ध तो आपली तलवार पाजळतो. आणि खरोखर परमेश्वर न्यायी देव आहे. तो त्याचा न्याय त्याच्या वेळेस त्याच्या समयात तो बरोबर न्याय करतो. त्यामुळं प्रार्थना करणं आणि परमेश्वरची वाट पाहणं हेच काय ते आपलं कर्तव्य. आमेन.